नमस्कार मित्रांनो. इराण युद्धामुळे बाकी कोणाला फायदा झाला किंवा नाही झाला हे माहिती नाही, पण शरद पवारांना मात्र राज्यसभेची सीट मिळण्यात कुठेतरी त्याचा फायदा झालेला आहे. तुम्ही म्हणाल इराण युद्धाचा काय संबंध आहे शरद पवारांच्या राज्यसभेच्या सीटशी? मला असं वाटतं तेच कुठेतरी कारण ठरलं असावं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर जी चर्चा सातत्याने चालवली गेली होती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची किंवा अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूची, म्हणजे तो अपघात नव्हता तर घातपात होता असं रोहित पवारांना आणि इतर काही लोकांना वाटत होतं, आणि पण ही दोन्ही प्रकरणं कायम चर्चेत राहिली होती. त्याचं कारण कुठेतरी शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीत दडलं होतं असं कोणालाही, ज्याला थोडंसं राजकारण कळतं त्याला वाटतं. योगायोग बघा, राज्यसभेची उमेदवारी मिळत असताना शरद पवार हॉस्पिटलमधनं बाहेर आलेले आहेत आणि आता एकदा पुन्हा नव्या दमाने ते आपली पुढची राजकीय इनिंग खेळणार आहेत. आणि त्यामुळे लोकांना वाटत होतं की हे सगळं हॉस्पिटलमध्ये जाणं येणं हेही सगळं एका राजकीय नाट्याचा भाग आहे. शरद पवार राज्यसभेत जावं असं सगळ्यांनाच वाटत होतं, परंतु राज्यसभेत जायला जी मतं लागतात, जेवढे आमदार लागतात, त्याच्या 1/3 आमदारही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे नव्हते. आणि त्यामुळे मग असा विचार कदाचित करण्यात आला की जर दोन्ही राष्ट्रवादी विलीन झाल्या तर मग पुरेसे आमदार होतील आणि त्या कोट्यातनं शरद पवार राज्यसभेवर जाऊ शकतील. पण अशा प्रकारचा विचार मनात येऊन तो प्रत्यक्षात यायच्या आतच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल इत्यादी मंडळींनी आणि कुठेतरी त्याच्यामध्ये सुनेत्राताईंचाही सहभाग होताच, त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचा चॅप्टर क्लोज करून टाकला. विलिनीकरण होणार नाही आणि राज्यसभेची उमेदवारी शरद पवारांना मिळणार नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. त्या स्पष्ट झाल्यावर महायुतीकडनं शरद पवारांना पाठिंबा मिळण्याचं कोणतं कारणच नव्हतं. मग उरला प्रश्न महाविकास आघाडीचा. आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा गटाकडे 20 आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांचा दावा या पदावर असणं स्वाभाविक होतं. पुन्हा त्यांच्या एक अतिशय सक्रिय खासदार प्रियंका चतुर्वेदी, ज्यांना अजूनही मराठी नीट बोलता येत नाही, पण उबाठा सेनेची बाजू आणि काँग्रेसचीही बाजू, दोन्ही पक्षांची बाजू त्या राज्यसभेत अतिशय हिरिरीने मांडत होत्या. त्यांचीही टर्म संपत होती आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंना असं वाटणं स्वाभाविक आहे की प्रियंका चतुर्वेदींनीच राज्यसभेवर जावं. याचं कारण म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने लोकसभेत असो किंवा राज्यसभेत असो एक प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावलेली नाहीये. काही मुद्द्यांवर त्यांनी सरकारला पाठिंबाही दिलेला आहे, काही मुद्द्यांवर त्यांनी अशी गोलमटोल भूमिका घेऊन EVM हॅक होतात का नाही त्याच्याबाबतही अशी भूमिका घेऊन विरोधी पक्षाच्या चाकातली हवा काढायचं काम केलेलं आहे. आणि जेव्हा विलिनीकरणाची चर्चा जर सुरू असेल आणि त्या विलिनीकरणाचा अर्थ एकच होता की दोन्ही राष्ट्रवादी विलीन होऊन महायुतीत किंवा NDAमध्ये राष्ट्रीय पातळीवर सहभागी होणार असं असेल तर जो भाजपाबरोबर जाणारच आहे त्याला आम्ही पाठिंबा का द्यावा. आणि त्याच्यानंतर प्रियंका चतुर्वेदींचं आदित्य ठाकरेंना असलेलं मार्गदर्शन एक जागतिक नेता म्हणून पुढे येण्याच्या दृष्टीने, कारण प्रियंका चतुर्वेदी या अनेक शिष्टमंडळांच्या मार्फत अनेक देशांचे दौरे करून आलेले आहेत. अनेक व्यासपीठांवर, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्यांनी आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. आणि त्यामुळे शिवसेनेला एक स्थानिक पातळीवरचा पक्ष ते एक आंतरराष्ट्रीय पक्ष अशा प्रकारची वाटचाल करताना संजय राऊतांचा उपयोग शून्य होता, शून्य.
खरं तर उणे 10 वगैरे असं काहीतरी त्याचं योगदान असू शकेल. आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंना एक युवा नेता म्हणून, एक जागतिक नेता म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी प्रियंका चतुर्वेदींचं असणं आवश्यक होतं. आपल्याला खासदारकी मिळणार का नाही मिळणार अशी संभ्रमित अवस्था असताना त्यांच्याकडनं थोडीशी भूमिका ही पातळ होऊ लागली होती. लोकांना शंका यायला लागली होती की ते आता समाजवादी पक्षाच्या मार्फत राज्यसभेवर जाण्याचा विचार करतायत किंवा भाजपाच्याही मार्फत. भाजपात खरं येण्याचा काही चान्स नव्हता, पण लोकांना वाटतं की कोणीही आलं तरी भाजपाची दारं उघडी असतात. आणि त्यामुळे अशी एक शक्यता वर्तवली जात होती. आदित्य ठाकरेंनी तर स्पष्टपणे भूमिकाही घेतली होती की आमच्याकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत, आम्ही सगळ्यात जास्त संघर्ष केलेला आहे आणि बाकीच्या पक्षांनी जशी गद्दारी केलेली आहे, भूमिका बदललेली आहे वेळोवेळी, तशी आम्ही भूमिका बदललेली नाही आणि त्यामुळे राज्यसभेवर आमचाच खासदार गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे शिवसेनेनी भूमिका घेतली. काँग्रेससाठी तर भूमिका स्पष्ट होती, कारण काँग्रेसचा शरद पवारांवर कधीच विश्वास नव्हता. 2 वेळा काँग्रेसमध्ये शरद पवारांनी बंड केलं होतं आणि त्यामुळे ते तिसऱ्यांदा बंड करणार नाही याची काँग्रेसला खात्री नव्हती. आणि त्यामुळे काँग्रेसकडे 16 आमदार असून त्यांचीही तयारी नव्हती. जर 36 आमदार एका ठिकाणी होत होते तर मग 10 आमदारांचं काय नाही. मग त्यामुळे हा प्रश्न होता की मग आता काय करणार. जर राष्ट्रवादीला जर चान्स दिला नाही तर ते 10 आमदार भाजपाच्या किंवा महायुतीने जर एक अतिरिक्त उमेदवार दिला असता तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची 10 मतं साहजिकच मिळाली असती आणि बाकीची 25 मतं मिळवायला काँग्रेस आणि उबाटा सेनेला फोडून महायुतीला काही फारसं जड गेलं नसतं. आणि त्यामुळे ही भीती होती. जशी आता इराणच्या युद्धामध्ये त्यांना जी भीती आहे की आपण कुठेही बैठक ठेवली तरी ती बैठक ठेवायच्या आधीच ते इस्रायलला आणि अमेरिकेला आधीच कळतं आणि ते आधीच ती बिल्डिंग उडवून टाकतात. तशी भीती उबाटा सेनेला आणि काँग्रेसला होती की आपण काही रणनीती आखायचा प्रयत्न केला तर ती रणनीती आपल्याच अंगाशी येईल. आणि त्याच्यात हे युद्ध सुरू झालं आणि हे युद्ध सुरू झाल्यावर त्या युद्धाचा मोदी सरकारला घेरण्यात खूप मोठा उपयोग होऊ शकतो हे काँग्रेसच्या लक्षात आलं. त्याच्यासाठीच सोनिया गांधींनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक मोठा लेख लिहिला. त्या लेखाचं कौतुक राहुल गांधी, प्रियंका गांधी, इतर सगळे महाविकास आघाडीतले नेत्यांचे पक्ष म्हणजे सगळ्यांनी हे करायला सुरुवात केली. त्यांचा असा आरोप होता की मोदी सरकारने भारताच्या परराष्ट्र धोरणाची शरणागती पत्करलेली आहे आणि कुठेतरी त्यांचं नाव एप्स्टाईन फाईलमध्ये आहे म्हणून अमेरिका मोदींना आपल्या तालावर नाचत. हे सगळं बकवास आहे, हे सगळं बकवास आहे. पण शेवटी काय असतं की राजकारणामध्ये जेव्हा तुम्ही विरोधात आंधळे झालेले असतात, मी नेत्यांपुरतं बोलत नाही, जनताही जे मतदार भाजपचे नाही आहेत, जे भाजपच्या विरोधात मतदान करतात, त्यांना काही सांगितलं तरी त्यांना ते खरं वाटतं. म्हणजे उबाटा सैनिक आता ज्या पद्धतीने आयातुल्ला खामेनीचं भलामण करत फिरतायत की कशा प्रकारे त्यांच्या निधनानंतर गर्दी उसळली, बघा ते किती लोकप्रिय आहेत. म्हणजे असं काँग्रेस समजू शकतो, राष्ट्रवादी समजू शकतो, उबाटा सैनिक अशा प्रकारच्या गोष्टी करायला लागले. याच्यावरनं कळतं की जे मोदी देशात आंधळे झाले ते कुठल्या स्तराला जाऊ शकतात. पण इथे नुसतं द्वेषाने आंधळ होण्याची उपयुक्तता नसते. तसं जर असतं तर राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका जिंकल्या असते. त्याच्याबरोबर आर्थिक ताकद असण्याची, 10 पक्षात संबंध असण्याची, याची सगळ्याची गरज असते. आणि अशा प्रसंगी शरद पवारांचं नाव समोर येणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना खुश करणं काही शरद पवारांचा असा हात झटकला असता तरी उद्धव ठाकरे खुश झाले असते. कारण उद्धव ठाकरेंसाठी किंवा त्यांच्या पक्षासाठी राज्यसभा ही कायम ट्रेड ऑफ राहिलेली आहे. जर ती नसती तर मराठी खासदार त्यांच्या पक्षाच्या वतीने गेले असते, प्रियंका चतुर्वेदी गेल्या नसत्या. त्याच्या आधी प्रितीश नंदी हे ख्रिश्चन उमेदवार गेले नसते. त्याच्या आधी इतरही नावी आहेत. ते व्हिडिओकॉनचे अध्यक्ष होते ते गेले. नंतर जाऊ दे, म्हणजे सांगायचा मुद्दा काय, शिवसेनेसाठी मराठी माणसाचा राज्यसभेशी काही संबंध नव्हता. लेना बँकेमध्ये अकाउंट आहे का नाही एवढंच, आणि ते अकाउंट किती मोठं आहे, बॅलन्स किती आहे अकाउंटचा, एवढंच फक्त बघायचं होतं. आणि त्यामुळे तो प्रश्न नव्हताच कधी. आणि शरद पवारांना त्यामुळे इच्छापूर्ती करणं काही फार अवघड गेलं नसतं. पण काँग्रेसची इच्छापूर्ती करणं काही सोपं नव्हतं. पण मला असं वाटतं कुठेतरी या बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे, कारण बघा काँग्रेसच्या हातात, म्हणजे काँग्रेसला असं वाटतंय, खरं खोटं माहित नाही, काँग्रेसला वाटतं की आपल्या हातात आता आयतं
शस्त्र आलेलं आहे, हत्यार आलेलं आहे, संधी आलेली आहे. कारण आता जर अशी परिस्थिती राहिली तर मग पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील, महागाई वाढेल, शेतकरी कांदा आणि द्राक्ष शेतकऱ्यांचे निर्यात अडकली, तर हे सगळे राजकीयदृष्ट्या भाजपाला घेरण्यासाठी उपयुक्त मुद्दे होऊ शकतात. शरद पवार हे ज्येष्ठ राजकीय नेते आहेत, देशाचे कृषी मंत्री राहिलेले आहेत. कांदा आणि द्राक्ष शेतकऱ्यांची आंदोलनं कशी करायची हे जेवढं शरद पवारांना माहिती तेवढं इतर कोणालाही माहिती नाही, जगातल्या कोणालाही माहिती नाही. आणि त्यामुळे अचानक शरद पवारांची उपयुक्तता, अर्थात उपयुक्ततेचं गणित वेगळं असतं, आर्थिक गणितं वेगळी असतात, पण उपयुक्तता ही अचानक त्याच्यातनं निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आत्ताच थोड्याच वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ आणि सुप्रियाताई सुळे यांनी शरद पवारांच्या नावाची घोषणा केली. सुप्रिया सुळेंनी हेही सांगितलं की शरद पवारांना आता हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, तो मिळणारच होता आणि आता ते पुन्हा नवीन ताकदीने कामाला लागणार आहे. आणि अशा रीतीने जी गेल्या 28 जानेवारीपासून ज्या सगळ्या चर्चा सुरू होत्या, मला असं वाटतं त्यातल्या पाऊण हिस्सा चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. पाव हिस्सा आहे तो रोहित पवारांच्याही भवितव्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यांच्या चर्चा सुरू राहतील, पण त्यांचंही बहुतेक असंच काहीतरी समाधान होईल आणि मग याही चर्चांचा अंत होईल. पण अशा रीतीने कुठेतरी शरद पवारांना, ज्यांना किती वेळा राजकारणात त्यांनी निवृत्ती घेतली, अजितदादा असतानाच त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. आपल्याला आठवते का तो कार्यक्रम, सगळे राष्ट्रवादीचे आमदार कसे रडले होते, काय विनवणी केली होती. पण आता ते शरद पवार आणखीन एक राज्यसभेची टर्म पूर्ण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. नरेंद्र मोदी किती काळपर्यंत पंतप्रधान राहणार कल्पना नाही. बरेच जण म्हणतात त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड मोडायचा आहे, तसं झालं तरी 2031 सालापर्यंत वगैरे ते पंतप्रधान राहतील, 29 आणि 2. पण जर शरद पवार आता राज्यसभेत गेले तर मोदी कदाचित त्यांची पंतप्रधानपदाची टर्म संपल्यावरही ते राज्यसभेत असतील, म्हणजे अनेक रेकॉर्ड ते मोडतील अशी अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.